झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आमदारांनी बहुमताने निवडलेले सिद्धरामय्या आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ क्रांतीवीर स्टेडियमवर होणार आहे। ग्लास हाऊसमधील सुरक्षेच्या कारणास्तव अनेक लोकांना या कार्यक्रमात सहभागी होता येत नव्हतं। ही बाब टाळण्यासाठी आणि हा कार्यक्रम भव्य प्रमाणात व्हावा म्हणून शपथविधीसाठी क्रांतीवीर स्टेडियमची निवड करण्यात आली आहे। राज्यपाल HR भारद्वाज सकाळी 11:50 वाजता सिद्धरामय्या यांना शपथ देतील। भाजपचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार असलेल्या कर्नाटकातील सत्ता खेचून आणल्यानं हा विजय लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी काँग्रेसनं मुद्दामूनच हा शपथविधी सोहळा सार्वजनिक ठिकाणी करण्याचं ठरवलं आहे। दरम्यान सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार हालचाली सुरू केल्या। सिद्धरामय्या यांच्या जीवन प्रवासावर एक नजर टाकूया। LLM पर्यंत सिद्धरामय्या यांचं शिक्षण झालेलं आहे। काही काळ म्हैसूर येथील विधी महाविद्यालयात त्यांनी अध्यापन देखील केलं। भारतीय लोकदलाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला। रामकृष्ण हेगडे, HD देवेगौडा, जयेश पटेल यांच्या मंत्रिमंडळात वेगवेगळ्या खात्यांचे ते मंत्री राहिले। देवेगौडा यांचे विश्वासू सहकारी अशी एकेकाळी त्यांची ओळख होती। देवेगौडांशी झालेल्या मतभेदानंतर मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मागील 5 वर्ष कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्ष नेते म्हणून देखील काम पाहिलं। कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचे ते खरे शिल्पकार ठरले। काँग्रेसच्या आमदारांनी बहुमतानं मुख्यमंत्रीपदासाठी त्यांची निवड केली। झी 24 तास एक पाऊल पुढे।